खरं म्हणजे संजय बनसोडे यांच्या कामाचा धडाका एवढा आहे की हे अजून कसं शिल्लक राहिलंय हा मला प्रश्न पडलेला आहे. केशव कांबळे फार छान त्यांनी भाष्य केलं. केशव कांबळे तर उत्तम वक्ता, त्याबद्दल काही दोमत नाही. कुठे आहेत केशव कांबळे? त्यांच्या भाषामधला जो गाभा आहे तो कोणाच्या लक्षात आलं का नाही मला माहिती नाही, पण माझ्या लक्षात आलं. आणि संजय बनसोडे, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की त्यांच्या भाषातला जो गाभा आहे ते असं म्हणाले की जरा दमानं चाललंय. खरं म्हणजे राजकीय टीका टिप्पणी इथं आपण करू नये, म्हणजे आवश्यकताही नाही आणि ते मी करणार आहे. आता ते महायुतीमध्ये आहेत, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आणि अलीकडे जे काही देशात राज्यात चाललेलं आहे, महायुतीनं महाविकास आघाडीची शक्ती एवढी कमी केली आहे की नाही? वाचतात टीव्ही पेपर. आणि संजय बनसोडेची आता कशाला छत्रपती संभाजीनगर वगैरेचा वास्तू विशारद वगैरे काही गरज नाही. थायलंड, why not? When you are here and everything is possible, why not? आपल्याला जर आंतरराष्ट्रीय स्थळ जर इथं निर्माण करायचं असेल तर मग थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका, केशव कांबळे या सगळ्या देशांचा प्रवास, अभ्यास, दौरा वगैरे तुम्ही जरा केलाय का? अरे वा. आहे, माझं खूप लक्ष आहे. विचारा तुम्ही काय हो. माझं खूप लक्ष आहे. संजय बनसोडेंचं कसं आहे, माझं लक्ष आहे म्हणून नाही म्हणून कारण सांगून हे लक्ष देतात. त्यामुळं आपण सगळे एका विचाराने या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. आणि लातूरमध्ये हे जर होतंय आणि हे जर साकारणार असेल तर त्याला कुठेही अमित देशमुख मागे राहणार नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. सुरू झालंय धम्मपीठ. खरंच आज एवढे दिग्गज आपल्या भूमीमध्ये आलेले आहेत. आपली भूमी आज पावन झाली आहे. आणि याचं सारं श्रेय हे भिक्खू पयानंद थेरो यांना जातं. खरंच त्यांचं मला कौतुक करावंच वाटतं. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व पयानंदजी यांनी. मी ऐकत होतो त्यांचं भाषण बारकाईनं. एका शब्दाचा प्रयोग ते खूप करायचे किंवा ते करत असत. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा.
शब्दप्रयोग आहे, ध्यानात ठेवा. मी सगळं ध्यानात ठेवलंय. तुम्ही सुद्धा मला ध्यानात ठेवा. युनायटेड किंगडम मध्ये लंडन मध्ये संजय बनसोडे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, आठवतं की नाही तुम्हाला? माझी भेट झाली त्यांची, ते मला म्हणाले चला लंडनला, असाचा कार्यक्रम आहे, या आपण. पण काही अडचणीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण जागतिक स्तरावर जेव्हा आपल्या लातूरच्या सुपुत्राचा जेव्हा सन्मान होतो, बहुमान होतो, त्याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि म्हणून खरंच उदगीरमध्ये जे त्यांनी काम केलंय हे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं खरंच कौतुक करावं लागेल. गुलबर्गा, उदगीर या धर्तीवर आपल्याला लातूर, पाणगाव, साखरा इथं देखील या तशाच तऱ्हेचं काम येणाऱ्या काळामध्ये उभं राहील अशी कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो.